कोपरीतील दत्तनगर भागातील रहिवाशांनी क्लस्टरला विरोध केला असतानाही शुक्रवारी अचानक एका इमारतीवर हातोडा चालून ही इमारत पाडण्यात आली आहे। या इमारतीचा पुनर्विकास प्रक्रियेअंतर्गत विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा ठेकेदारांना केला असला तरी रहिवाशांच्या विरोधामुळे क्लस्टरची संकल्पना बासण्यात गेली आहे। याचिकादार रहिवाशांची परवानगी नसताना पालिकेने कामं सुरू करण्याचं नातं सांगत ठेकेदार काम करतो, त्यामुळे क्लस्टरला विरोध असूनही महापालिका अशा प्रकारे रहिवाशांची परवानगी न घेता काम करत असल्याचा आरोप ठाण्यातील रहिवाशांनी केलाय। 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इमारतीच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन सोहळा झाला होता। मात्र कोपरीतील रहिवाशांचा मोठा वर्ग या संकल्पनेला विरोध करत आहे। तसंच रहिवाशांच्या विनंतीनुसार ठाणे न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली होती। आता अचानक एका इमारतीवर हातोडा चालवल्यानं रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। टीएमसी में हमने 120 सभी मेंबर्स का लेटर भी दे चुके हैं, लेकिन ये लोग हमें ज़बरदस्ती डेवलपर और मैनेजमेंट कमेटी ज़बरदस्ती क्लस्टर में डालने के लिए हमें फोर्स कर रहे हैं। और मैनेजमेंट कमेटी के सेक्रेटरी ने कल भी इधर बोला है कि मैं लेटर लिखता हूँ टीएमसी को, और उसको अभी मालूम पड़ा टीएमसी ऑफिसर बोल रहा है कि आपके ऑफिस में डिमोलिशिंग लेटर 2 दिन पहले दिया गया है, लेकिन मैनेजमेंट कमेटी ने हमें इन्फॉर्म नहीं किया है उसके बारे में। और हम आपको ये सब बोल रहे हैं, हम क्लस्टर में कोई भी नहीं जाना चाहता है। हमें बहुत ही इन्होंने पैनिक करके रखा है, हमारे ऊपर बहुत सारे झूठे केसेस भी करते हैं और रोज़ हैरासमेंट करते हैं। कुछ विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून 20 दिवस उलटल्यानंतरही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याचं चित्र होतं। अखेर महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी, त्यानंतर बैठकांचं सत्र झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होणार आहे। रविवारी 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची मागणी करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदे यांनी जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यात महायुतीला स्पष्ट आणि प्रचंड बहुमत मिळालं। त्यानंतर निकालाच्या जवळपास 13 दिवसांनी 5 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता। मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता। आता उद्या रविवारी 15 डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिलेदारांची नावं निश्चित केली आहेत। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून सर्वाधिक नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। शिवसेनेच्या यादीत अनेक ज्येष्ठ माजी मंत्र्यांना नारळ देण्यात आलाय। महायुतीत भाजपचे आमदार सर्वाधिक असल्यानं त्यांच्या वाटेला अधिक खाती येणार आहेत। भाजपनं मंत्रिपदासाठी आपला फॉर्म्युला ठरवलाय। अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून कमी केलं जाणार आहे, त्यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी टाकण्यात येणार आहे। प्रादेशिक जातीय समीकरण जुळवताना पक्षवाढीसाठी थेट फायदा करणाऱ्या आमदारांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या संपत्तीची काळजी घेणाऱ्या ठाणे अग्निशमन दलाच्या वाहनांची अवस्था मात्र दयनीय झाली आहे।
एखादी दुर्घटना घडल्यास ही वाहनं घटनास्थळी कशी पोहोचणार असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय. ठाणे अग्निशमन दलाची 9 अग्निशमन केंद्र असून 7 केंद्रांवर सुमारे 18 ते 20 वाहनं आहेत. या वाहनांच्या खांद्यांवर अग्निशमन दलाचा डोलारा आहे. या वाहनांपैकी अनेक वाहनं 15 वर्षांहून जास्त जुनी आहेत. त्यापैकी जवाहरबाग अग्निशमन केंद्रात अग्निशमन दलाचा एक बंब उभा असून त्याचे अनेक भाग गंजलेत. तरीही जेव्हा जेव्हा आगीची घटना घडते तेव्हा हे वाहन कर्तव्यावर पाठवलं जातं. अशा वेळी रस्त्यावरच दुर्घटना होण्याची भीती अग्निशमन दलातील जवानांनी व्यक्त केली आहे. गेले अनेक महिने हे वाहन रस्त्यावर उभं आहे. त्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या ठाणेकरांचं लक्ष जात असून त्या वाहनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसून येतात. याबाबत अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके यांच्याशी संपर्क साधला असता जी वाहनं 15 वर्षांपेक्षा जास्त वयोमानाची आहेत ती वाहनं टप्प्याटप्प्यानं अग्निशमन दलातून बाद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जवाहरबाग येथील बंब देखील काही महिन्यात बाद करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले. आज दत्त जयंतीनिमित्त ठाणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व दत्त मंदिरांमध्ये भक्तिभावानं पूजा आणि नामस्मरणांचा माहोल पाहायला मिळाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेलं होतं. ठाणे शहरातील हरिनिवास सर्कल येथील विठ्ठल सायंनाथ दत्त मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. आज पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मंदिराचा परिसर फुलांच्या आरासांनी सजवण्यात आला होता, तर रांगोळ्यांनी वातावरण अधिकच मंगलमय झालं होतं. दत्त मंदिरात आज सकाळी अभिषेक आणि पूजा विधीनं उत्सवाला सुरुवात झाली. यानंतर भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांनी गुरुदत्तांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली. काही ठिकाणी महाप्रसाद भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील प्रमुख दत्त मंदिरांसह छोट्या छोट्या मंदिरांमध्येही भक्तांनी दर्शन घेतलं. दत्त जयंतीच्या निमित्तानं अनेकांनी दत्तचरित्राचं पठण केलं, तर काहींनी दत्तनामाचाही जप केला. दत्त जयंतीच्या निमित्तानं ठाण्यातील भक्तिमय वातावरणानं शहराचं तेज अधिकच उजळलं. गुरुदत्ताच्या चरणी समर्पित होण्यासाठी ठिकठिकाणाहून भाविक दाखल झाले. यामुळे उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला. मुंबई लोकलच्या मार्गावर उद्या 15 डिसेंबर रोजी मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत, तर काही लोकल गाड्या उशिराने धावणार आहेत. विद्याविहार ते ठाणे आणि पनवेल ते वाशी दरम्यान रविवारी मध्य रेल्वेनं मेगा ब्लॉक घोषित केलाय. बोरिवली ते गोरेगाव दरम्यान रुळांची दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेनं हा ब्लॉक घोषित केलाय. या मेगा ब्लॉक दरम्यान रुळांसह सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्ती आणि तांत्रिक अडचणी दूर करण्याचं काम करण्यात येणार आहे. या कामामुळे लोकल मार्गावरील काही फेऱ्याही रद्द करण्यात येणार असून काही उशिरा धावणार आहेत. मध्य रेल्वे मुख्य मार्गांवर रुळांसह सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी विद्याविहार ते ठाणे 5वा आणि 6वा मार्ग सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. यामुळे मेल एक्सप्रेस जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत, तर काही जलद लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.